तू रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात लग्नाला होकार म्हणजे आनंदाची बातमी. पण ज्या बाईमुळे आत्महत्या झाली अर्णवच्या आईची, तीच बाई अचानक सुप्रिया काकूंच्या समोर येते. तू रे माझा मित्र या मालिकेचा आजचा भाग आनंद आणि धक्क्याचा परफेक्ट मिश्रण आहे. चला प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड आपण सविस्तर पाहूया. बघा प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच आता अर्णव किचन मध्ये आलेला असतो आणि ईश्वरी प्रकार करत असते, कारण तिच्या आई लग्नाची बोलणी करण्यासाठी येत असते. मग सगळं काहीतरी गोड तिखट असं तर झालं पाहिजेत ना. पण तिकडे अर्णवला ईश्वरी विचारते की माझ्या प्रश्नाचं उत्तर तर द्या. अर्णव म्हणतो की कसला प्रश्न? ईश्वरी म्हणते की आपल्या नात्याचं काय? अर्णव थोडा थांबून म्हणतो की काही नाही, जगासाठी आपण फक्त नवरा बायको आहोत, लवलेस लाईफ जगणार आहोत. ईश्वरी म्हणते की पण ज्या वेळेस माझी आई निर्दोष आहेत हे कळेल तेव्हा? ईश्वरी म्हणते अर्णवला, बोला ना सर, मला प्रेम मिळेल. प्रेक्षकांनो, यावर अर्णवचं काहीच उत्तर नाही असतं. ईश्वरी त्याला म्हणते की या नात्यात, आणि अर्णव बघा तिथनं निघून जातो. तो तिला काहीच उत्तर देत नाही. पण ईश्वरी म्हणते की सर, अशी पाठ दाखवून नाही चालणार. ईश्वरी त्याला म्हणते की बोलण्याने मन मोकळं होतं सर. अर्णव म्हणतो की नात्यात कडवटपणा आला तर नात्यात प्रेमाचा गोडवा इम्पॉसिबल, असं बोलून मात्र अर्णव तिथनं निघून जातो. ईश्वरी म्हणते अर्णव गेल्यानंतर, हम इंदौर से है सर, हमें मीठा ज्यादा पसंद है. ईश्वरी त्याला म्हणते की आपली प्रेम कहाणी जगा वेगळीच होणार. इकडे आता बघा, मामी टोमणे मारायला आल्या असतात किंवा आनंदात विरजन कसं घालायचं हे मामींकडनं शिकावं. त्या म्हणतात की अरे वा, लग्नाची बोलणी होणार आहेत म्हणून हे सगळं सुरू आहेत का? आणि बघा ईश्वरी फक्त मान डोलावते. मामी म्हणतात की पण मी काय सांगितलं हे लक्षात आहे ना? मामी म्हणतात तुला काही वाटलं तरी तुझी बहीण आकाशची बायको होऊन या घरात माझी सून म्हणून येणार नाही. मामी म्हणतात की मार, बाकी तुला जेवढ्या उड्या मारायच्या आहेत तेवढ्या मार, उपयोग होणार नाही काही. ईश्वरी म्हणते की मामी, अहो लग्नाच्या गाठी या वर बांधलेल्या असतात, शेवटी जे देवाच्या मनात असेल ना तेच होणार. ईश्वरी म्हणते की आणि प्लीज तुम्ही मामी. तेवढ्यात मामी तिला हात दाखवतात म्हणजे शांत हो, आणि तिथनं निघून जातात. आणि इकडे ईश्वरी श्वासेचा शुस्कारा घेते आणि म्हणते की नमोताई, तुझं कसं होणार हे देवालाच माहिती. आणि आता बघा प्रेक्षकांना, इकडे सुप्रिया काकू आणि नमूताई म्हणजे नमू लग्नाची बोलणी करण्यासाठी यांच्या घरी, राजशिर्के यांच्या घरी आलेले असतात. आता सगळे बसलेले असतात, आजी, मामा, आकाश आणि अर्णव. आणि तेवढ्यात ईश्वरी घेऊन येते चहा आणि म्हणते की हे घ्या चहा. बरं आई, बाबा कसे आहेत? सुप्रिया काकू म्हणतात की बाबा ठीक आहेत, त्यांना तर खरं यायची खूप इच्छा होती, पण काय आहे जास्त वेळ ते बसू शकत नाही ना. हो, पण पुढच्या कार्यक्रमाला नक्की येणार आहे ते. आजी म्हणतात हरकत नाही हो, आम्ही समजू शकतो. इकडे ईश्वरी म्हणते की आई, मला इतकं बढिया वाटतंय ना, शेवटी आकाश सर आणि नमूताईच्या मनासारखं होतं आहे. इकडे आता मामा म्हणतात की हो सुनबाई, तुला आज एक गोष्ट ठरवावी लागणार आहे. इकडे आता ईश्वरी सुद्धा जरा विचारात पडते आणि म्हणते की काय मामा? मामा म्हणतात की तू हिच्याबरोबर कशी वागणार आहेस हे तुला ठरवावं लागणार आहे, मोठी जाव म्हणून का धाकटी बहीण म्हणून. आता ईश्वरी एकदम छान उत्तर देते. ईश्वरी म्हणते की मला नमूताईची धाकटी बहीण म्हणूनच राहायला आवडेल. नमू म्हणते की ईशू, मला तर वाटलं होतं मोठी जाव म्हणून धाक दाखवशील मला, तुला तर लहान बहीण म्हणून लाडच करून घ्यायचे आहेत स्वतःचे. चला, इकडे हसी मजाक सगळं चाललेलं असतं, पण आता महत्वाचं काय आहे, लग्नाची बोलणी. तर आजी म्हणतात की चला आता जे महत्वाचं आहे लग्नाची बोलणी तर करून घेऊया. आजी म्हणतात की साखरपुडा तर झालाच आहे, आता लग्नाची सुपारी फोडून पुढची बोलणी सुरू करूया, म्हणजे लग्न कुठे करायचं वगैरे ते आजच सगळं ठरवून टाकूयात. सुप्रिया काकू म्हणतात की हो, पण आकाशची आई कुठे दिसत नाहीये. आणि अंजलीताई मात्र यांनी असा प्रश्न विचारल्यावर यांना सगळ्यांचे चेहरे असे मात्र उदास होतात. सुप्रिया काकू म्हणतात की नाही, म्हणजे मुलांच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत, मुलाची आई आणि मुलाची ताईच हजर नाहीयेत म्हणून विचारलं. आजी म्हणतात की अंजलीला जरा डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. हे ऐकून सुप्रिया काकू म्हणतात की अरे देवा, बऱ्या आहेत ना त्या? आजी म्हणतात की हो, काळजी करण्यासारखं काही नाहीये, पण उगाच रिस्क नको म्हणून डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतलंय. सुप्रिया काकू म्हणतात की हो बरोबर आहेत, पण आकाशची आई कुठे आहेत? आता प्रेक्षकांनो, इकडे आता आजींना सुद्धा प्रश्न पडतो, त्यांना काय उत्तर द्यावं हे सुचत नाही. त्या म्हणतात की वल्लरी. आता ईश्वरी पण खोटं बोलते. अगं म्हणते की अगं आई, त्यांना एक महत्वाचं काम होतं म्हणून. तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात की महत्वाचं? अगं इथे मुलाच्या लग्नाची बोलणी आहे, दुसरं महत्वाचं काय असू शकतं? आता ईश्वरी अजून वेगळ्या प्रकारे सांगते. तेवढ्यात मामा ईश्वरीला म्हणतात की आपण
सगळं काय आहे ते खरं सांगून टाकूयात. कारण काय, कुठलंही नातं सुरुवात करायचं असतं ते खोट्याच्या बळावर करू नये असं तरी मला वाटतं. आणि प्रेक्षकांनो, इकडे मामा बोलले ते अगदी योग्यच बोलले. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? कुठलंही नातं सुरू करताना ते कधीच खोट्याच्या बळावर सुरू करू नये, हे मला मामांचं म्हणणं पटलेलं आहे. तुम्हालाही पटलं असेल तर नक्की कमेंट करा. आता मामा म्हणतात की हे बघा, कधी ना कधी यांना कळणारच आहे. मग आजच जर आपण त्यांना सगळं सांगून टाकलं तर बिघडलंच कुठे. आता सुप्रिया काकूंना सुद्धा थोडं टेन्शन येतं. त्या म्हणतात की म्हणजे काय झालं आहे आता. मामा म्हणतात की कसं आहे सुप्रिया वहिनी, आम्हाला सगळ्यांना आकाश आणि नम्रताचं हे नातं मनापासून मान्य आहे. आकाशच्या आईला म्हणजे वल्लरीला ते अजूनही पटत नाहीये. आता सुप्रिया काकूंना हे ऐकल्यावर थोडं वाईट तर वाटतं. त्या म्हणतात की पटत नाहीये. मामा म्हणतात की हो. मामा म्हणतात ते काय, ती कुठल्याही अर्जंट कामासाठी बाहेर गेलेली नाहीये. तिला या कार्यक्रमाला थांबायचं नव्हतं म्हणून मुद्दाम ती बाहेर गेली आहे. आता मामांना देखील वाईट वाटलेलं असतं, म्हणजे सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं की वल्लरी अशी वागू शकतेच, हे त्यांच्यासाठी काही नवीन नाही आहेत. पण प्रेक्षकांना तरीही मामा म्हणतात की मी वल्लरीच्या वतीने खरंच तुमची मनापासून माफी मागतो. सुप्रिया काकू म्हणतात की नाही हो, तुम्ही का माफी मागतायत. व संजय मामा म्हणतात की अहो नाही हो, खरंच आम्हाला माफ करा. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे जे मामांनी खरं सांगितले त्यावरनंच आता प्रेक्षकांनो असं लक्षात येत आहेत आपल्याला की वल्लरी सुप्रिया काकू ह्या लग्नाला नकार देणार असतात. आणि आता नकार देण्याच्या आधी सगळ्यांचे चेहरे मात्र उदास झालेले असतात. कारण त्यांना स्वतःलाच असं वाईट वाटलेलं असतं की स्वतःच्या मुलाची लग्नाच्या आनंदासाठी ती स्वतःचा अहंकार, राग बाजूला ठेवू शकत नाही का. आणि हे तर अगदी खरं आहे. आता मामा तरी थोडासा सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की अरे पण आम्हाला सगळ्यांना तर मान्य आहेत ना हे लग्न, मग पुढची बोलणी करायला काय हरकत आहे नाही का. बघा प्रेक्षकांनो, पण इकडे आता सुप्रिया काकू म्हणजे नमूची आई डायरेक्ट म्हणतात की नाही, मी नाही करू शकणार पुढची लग्नाची बोलणी. आणि बघा प्रेक्षकांनो, सुप्रिया काकूंचा नकार ऐकून सगळ्यांना मात्र मोठा धक्काच बसतो आहे. कारण आता नमूचं आणि आकाशचं तर एकमेकांवर खरंच खूप प्रेम असतं, पण डायरेक्ट नकार दिल्यामुळे थोडंसं वाईट तर वाटतंच. आता सुप्रिया काकू म्हणतात की नाही म्हणजे मलाच हे पटत नाहीये. आता ऐश्वरी म्हणते की आई अगं काय बोलतेस तू हे. सुप्रिया काकू म्हणतात की इशू अगं, आकाशच्या आईला जर हे लग्न मान्य नसेल, त्या कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहणार नसतील, तर आई म्हणून माझं मन होईल का माझ्या मुलीला लग्न करून ह्या घरात द्यायला. त्या म्हणतात की लग्न म्हणजे फक्त मुला मुलीचं नातं नाही, तर दोन कुटुंब आपापसात जोडली जातात. तर जर मनापासून स्वीकारलं असेल तरच या नात्याला काही अर्थ असेल ना. तर सुप्रिया काकूंना पण वाईट वाटतं असतं, पण त्यांचा नाईलाज असतो. त्या हात जोडून म्हणतात की आई, मला काय वाटतं आपण आकाशच्या आईच्या होकाराची वाट पाहूया. प्रेक्षकांनो, सगळ्यात जास्त वाईट तर नमू आणि आकाशला वाटलेलं असतं. इकडे आता इशू खूप प्रयत्न करते आईला समजवण्याचा, पण तिची आई म्हणते की मला माफ करा, पण आत्ता आम्ही निघतो. इशू म्हणते अगं आई, सुप्रिया काकू म्हणतात की इशू मला जे वाटलं मी ते सांगितलं, प्लीज तू आत्ता आम्हाला थांबवू नकोस. बघा सुप्रिया काकू म्हणतात की नमू चल निघूया आपण. तेवढ्यात नमू म्हणते की आई तिला बिचारीला वाईट वाटले असतं. तिच्या आत्ता कुठे तरी सुखाचे दिवस आलेले असतात आणि त्यात हे असं. आता सुप्रिया काकू नमूला म्हणतात की चल म्हटलं ना. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे सुप्रिया काकू अर्णवकडे बघतात, पण अर्णव मात्र काहीच बोलत नाही. त्या नमूचा हात पकडतात आणि घरी जायला निघून जातात. आकाशही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि ईश्वरी सुद्धा म्हणते की अगं ऐक ना गं एकदा, पण सुप्रिया काकू ऐकत नाही, तर डायरेक्ट घरी निघून जातात. पण इकडे मात्र बघ आजींना वाईट वाटतं आणि त्या बिचाऱ्या अशाच निराश होऊन खाली बसून जातात. आणि बघा आता सुप्रिया काकू आणि नम्रता घरी आलेल्या असतात. आता नमू खूपच रडत असते. सुप्रिया काकू तिला म्हणतात की बस झालं आता तुझं डोळे काढणं. सुप्रिया काकू म्हणतात तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून आलीस ना मी तिकडे. तर नमू उलट आईलाच प्रश्न करते की मग का नाही होऊ दिलं ग तू माझ्या मनासारखं. नमू म्हणते की आकाश सरांची आई सोडली तर बाकी सगळ्यांना मान्य होतं ना ग हे. सुप्रिया काकू म्हणतात की अगं नमू, आकाशची होणारी आई तुझी सासू आहे
आणि तिला जर का हे लग्न मान्य नसेल तर तुझा संसार सुखाचा होणार आहेत का? अगं आई म्हणून मला तुझी काळजी वाटणार नाही का ग? सुप्रिया काकू म्हणतात की अगं नमू ऐक ना माझं, बाकी सगळ्यांपेक्षा त्यांची संमती सगळ्यात जास्त आहे. आणि आता नमू पण म्हणते की अगं आई आमच्या मनाचं काय, माझ्या मनाचं काय, जिंदगीभर स्वतःच्या मनाची समजूत काढतच राहायची मी. आता सुप्रिया काकू म्हणतात की असं नाहीये ग बाळा. आता नमू म्हणते की आई माझं ना नशीबच फुटका आहे, मला नाही हक्क ग स्वप्न पाहण्याचा, मला नाही हक्क आनंदी राहण्याचा. प्रेक्षकांना नम्रताला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. तिचा भूतकाळ तर प्रेक्षकांना आपल्याला माहिती आहे, साखरपुडा आणि लग्न तिचं मोडलेलं आहे. तर तिची ही एवढीशी क्षुल्लक अपेक्षा आहे की तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबतच लग्न व्हावं आणि ज्याचंही तिच्यावर प्रेम आहे असं मनापासून प्रेम एकमेकांवर आहे, तर तिच्याही अपेक्षा कुठे वाईट आहेत प्रेक्षकांनो. आता नमू खूप संतापलेली असते. ती म्हणते की सतत स्वतःच्याच मनाची समजूत काढायची आणि सतत नेहमी दुसऱ्याच्याच आनंदात आनंद मानायचा. आपल्या मनाची नेहमी समजूत काढायची आणि की आपल्या जिंदगीमध्ये कधीच काही चांगलं होणार नाही आहे. प्रेक्षकांनो इकडे नम्रताच्या जागी अगदी बरोबर आहेत. इकडे सुप्रिया काकूसुद्धा तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करतात. आता नमू म्हणते की मला हे सगळं आता नकोसं झालेलं आहे आई, मला ना खूप कंटाळा आला आहे. मला ना आई, मला असं जगण्यापेक्षा ना मेलेलं बरं. आणि बघा आता सुप्रिया काकू नमूला म्हणतात की काय करतेस बाळा, तू काय करते? आता नमूला तिथे सापडतो चाकू आणि ती घेते आणि स्वतःचा नस कापून घेते. सुप्रिया काकू तिला म्हणतात की अगं काय करते नमू हे? तिच्या हातात ना तो चाकू काढण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांना पण तिचं काही ऐकत नाही. ती सुद्धा संतापाच्या भरात असते, तिला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे आता सुप्रिया काकूंचा नाईलाज असतो आणि ते तिच्या कानाखाली वाजवतात. सुप्रिया काकूंना पण नाईलाज असतो. त्या म्हणतात की याद राख, पुन्हा असा जर विचार केलास तर. नमू खूप रडत असते, खूप रडत असते. तिला असं वाटतं की आता ह्यापुढे आमचं लग्नच होणार नाही. नमू म्हणते की आई आणि आता सुप्रिया काकू नमू शांत झालेली असते आणि तिला जवळ घेतात. त्या म्हणतात की नमू शांत हो बाळा, शांत हो. आणि बघा आता सुप्रिया काकू तर नम्रताला शांत करतात, पण इकडे यांच्या संतापाला कोण शांत करणार? इकडे आजी अविनाश मामांना म्हणतात की या वल्लरी पुढे ना बाबा हात टेकले रे आता मी. आणि इकडे आजी म्हणतात की अरे अवी, स्वभाव चांगले असतात ना तरच मन जुळतात, नाटी टिकतात. अविनाश मामा सुद्धा आता बिचारे खूप म्हणजे त्यांना स्वतःच खूप वाईट वाटत असतं. ते म्हणतात की आई पटतंय मला तुझं आई. ते म्हणतात की आता तर चूक माझीच आहे, नातं टिकवण्यासाठी मी गप्प राहिलो, सहन करत राहिलो, वल्लरीला सूट दिली आणि ती फावली. आजी म्हणतात की अरे आपल्या मुलाचा आनंद कसात आहे हेही दिसत नाही का तिला? मामा म्हणतात की स्वभावाला औषध नसतं. आणि आता बघा आजींना खूप वाईट वाटतं. आता ईश्वरी पण त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते आणि त्यांचं बोलणं ऐकते. आता आजी म्हणतात की त्यांनी विचारलंच ना आकाशची आई कुठे? आजी म्हणतात की मीच आमंत्रण दिलं होतं त्यांना आणि आता माझ्याचकडे प्रश्नांची उत्तरं नाहीत. आणि प्रेक्षकांना आता बघा ईश्वरीला पण वाईट वाटतं, पण त्यांचं एवढंच दाखवलेलं आहे. इकडे आता सुप्रिया काकू नम्रताला समजावून त्या आलेल्या असतात संजय काकांकडे. त्या म्हणतात की अहो नमूला कसं समजत नाही, मला हेच कळत नाही अहो. सुप्रिया काकू म्हणतात की अहो आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडत असणार, मी तिच्या भल्याचंच समजवत होते तिला, पण ही मुलगी ऐकूनच घ्यायला तयार नाहीत अहो. सुप्रिया काकू म्हणतात की अहो लग्न म्हणजेच फक्त नवरा बायकोचं नातं नसतं ना हो, घरातल्या प्रत्येकालाच नमूचं नातं असणार आहे. इथे तिच्या सासूलाच नमू सून म्हणून नको आहे, तर घरात रोज नवीन काहीतरी कटकटी होत राहणार. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाहीये हिला? आता सुप्रिया काकू संजय काकांनाच विचारतात, त्यांच्याजवळ बसतात आणि म्हणतात की अहो तुम्हीच सांगा मी काय करायला हवं होतो त्यावेळी? आकाशच्या आईला हे लग्न नको आहे हे माहीत असतानाही मी परवानगी द्यायला हवी होती का? सुप्रिया काकू म्हणतात की अहो आता ह्या मुलांना नाही कळत संसार म्हणजे काय असतं. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभर पस्तवण्याची वेळ येऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला. आता संजय काका डोळे मिचकावून त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि सुप्रिया काकू म्हणतात की अहो काय सांगताय तुम्ही, मी शांत राहू? त्या म्हणतात की कशी शांत राहू, काय करू सांगा तुम्हीच. त्या डायरेक्ट संजय काकांना विचारतात की परवानगी देऊ का त्यांना? तुमचं आयुष्य आहे, तुम्ही ठरवा.
असा विचार करायचा का आई वडील म्हणून आपण. प्रेक्षकांनो, इकडे आता सुप्रिया काकूंनी जे सांगितलं ते तर अगदी बरोबर आहे, पण त्यामागचा संजय काकांचा हेतू वेगळा आहे किंवा त्यांचा निर्णय सुद्धा वेगळा आहे. ते त्यांना म्हणतात की हात हातात घे. आणि प्रेक्षकांनो बघा, आता सुप्रिया काकूने त्यांचा हात त्यांनी त्यांचा हात हातात घेतलेला असतो आणि त्यांना डोळे मिचकावून काहीतरी सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण हे मात्र सुप्रिया काकूंच्या लगेच लक्षात येतं आणि त्या म्हणतात की होकार देऊ त्यांना. इकडे संजय काका डोळे मिचकावून हो असं सांगत असतात. आणि प्रेक्षकांना आता बघा, यांचा निर्णय झालेला असतो की लग्नाला होकार द्यायचा. आता इकडे सगळे बसलेले असतात आणि आजी म्हणतात की मला नाही वाटत की नम्रताच्या आईचं काही चुकलेलं आहे. तेवढ्यात ईश्वरी चहा घेऊन येते. अरे, मुलीची आई म्हणून त्यांना काळजी वाटणार, मुलगी द्यायची आहे त्यांना ह्या घरात. आता आकाश सुद्धा चिडतो. तो म्हणतो की मॉम थांबली असती तर हा प्रॉब्लेम झालाच नसता आजी. आता अविनाश मामा म्हणतात की अरे आकाश, तुझी आई किती हट्टी हे माहिती ना रे तुला. आजी पण म्हणतात की अरे हो, मुलाच्या सुखापुढे काही असतं का, काय हे बेताल वागणं. जरा थांबली असती तर काय बिघडलं असतं. मामा म्हणतात की वल्लरीला समजावणं म्हणजे भिंतीवरती डोकं आपटण्यासारखं आहे. आणि आता मामा म्हणतात की ईश्वरी, आपण तुझ्या घरी जाऊन तुझ्या वडिलांशी बोललो तर. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की नाही मामा. ईश्वरी म्हणते की ह्या घरात जोवर सगळ्यांना हे नातं मान्य होत नाही ना, तोपर्यंत आई लग्नाला होकार देणारच नाही. हे ईश्वरी म्हणते की हे असं दुसऱ्याला दुखावून नातं नाही जोडणार ती. आणि आता अर्णव म्हणतो की इकडे मामी होकार देत नाही आणि तिकडे तुझी आई होकार देत नाही. आकाश आणि नम्रताचा विचारच करत नाहीये कोणी. आणि प्रेक्षकांना तेवढ्यात ईश्वरीला तिच्या आईचा फोन येतो. ती म्हणते की आईचा फोन आहे आणि ते म्हणतात की सुप्रिया काकू घरी आल्यावर मी तुझ्या बाबांशी बोलले. आणि तेवढ्यात नमू सुद्धा चेंज करून तिथे आलेली असते आणि ती तिच्या आईचं बोलणं ऐकून घेते. सुप्रिया काकू म्हणतात की तुला हेच सांगायला फोन केला आहे की. इशू म्हणते की काय आई. सुप्रिया काकू म्हणतात की इशू, मी तयार आहेत आकाशच्या आणि नमूच्या लग्नासाठी. प्रेक्षकांना बघा, इकडे नमूने ऐकलेलं असतं, तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि बघा प्रेक्षकांना, ईश्वरीला आनंद झाला असतो म्हणून ती म्हणते की काय खरंच. आणि तिच्या एवढ्या आनंदात सगळेजण तिच्याकडे बघत असतात की नेमकं तिची आई काय बोलली ते. आणि ईश्वरी म्हणते की अगं पण हे सगळं असं अचानक कसं. आता सुप्रिया काकू म्हणतात की मी भेटल्यावर सांगेल ना तुला सगळं. सुप्रिया काकू म्हणतात तू फक्त आजींना निरोप दे की आम्ही सुपारी फोडायच्या कार्यक्रमाला येऊ संध्याकाळी. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे चालेल, ठेवते. इकडे ईश्वरी म्हणते की आई आकाश भाऊजींच्या आणि नमुताईच्या लग्नाला तयार आहेत. सगळे म्हणतात की अरे वा वा वा. इकडे आकाशचा आनंद गगनात मावेन असं झालेला असतो. तो म्हणतो की व्हॉट. ईश्वरी म्हणते की आई म्हणते ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आम्ही सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला येऊ. इकडे मामा म्हणतात की उत्तम. आणि मामा आता आकाशला म्हणतात की काय आकाश आता खुश ना. प्रेक्षकांना इकडे आकाश बघा लाजून किती लाजतो आहे तो. इकडे आजी पण आता त्याची मजा घेत असतात. ते म्हणतात की बघा कसा चेहरा फुलला आहे त्याचा ते बघा. ईश्वरी म्हणते की बर संध्याकाळच्या कार्यक्रमाची मी लगेच तयारी करते. आजी म्हणतात की हो. त्याला म्हणतो की बस आता. सगळेजण हसतात. आकाश म्हणतो की हो. आणि नमुनेही ऐकलेला असतं, तिला देखील आनंद झालेला असतो. ती म्हणते की आई. आणि येऊन ती तिच्या आईला घट्ट अशी मिठी मारते. बघा, आईकडे झाल्यानंतर ती बाबांजवळ जाते आणि बाबांना म्हणते थँक्यू. आणि बाबांनाही अशी घट्ट मिठी मारते. इकडे बघा संध्याकाळ झाली आणि मामांनी आकाश आणि नमूच्या लग्नाची सुपारी फोडली. आणि मामा म्हणतात की अशा प्रकारे आमच्या आकाश आणि नम्रताच्या लग्नाची सुपारी फुटलेली आहे आणि ह्या दोघांचं लग्न ठरलं आहे असं मी जाहीर करते. आपल्याला सगळीकडे टाळ्यांचा गजगजाट ऐकायला येतो आहे. म्हणजे सगळेजण आकाश आणि नम्रताच्या लग्नाला खुश आहेत. अर्णव देखील. तर इकडे आकाश आणि नम्रता एकमेकांनाच कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. आजी हसतात आणि आजी म्हणतात की बघा ते दोघंच एकमेकांना कॉंग्रॅट्स करतायत. सगळेजण हसतात. ईश्वरी खूप हसते. अर्णव म्हणतो की आता जर तुम्ही त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं नाही तर ते दोघंच एकमेकांना कॉंग्रॅट्स करतायत. अर्णव म्हणतो की आकाश कसं वाटतंय. आकाश म्हणतो की वंडरफुल. अर्णव म्हणतो की असंच वाटलं पाहिजे. ईश्वरी म्हणते की म्हणजे काय सर, वाटणारच ना. पण इकडे सुप्रिया काकूंना काय झालं माहित नाही. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दडपण दिसतं आहे. इथे तर आपण बघतो की सगळेजण खुश आहेत, पण सुप्रिया काकू मात्र त्यांना काहीतरी टेन्शन किंवा काहीतरी वेगळं दडपण असं दिसतंय. आता ईश्वरीचं लक्ष जातं आणि इकडे आता मामा म्हणतात की चला आता पेढे. आणि ईश्वरी तिच्या आईकडे म्हणजे तिच्या आईचं चेहऱ्यावरचं टेन्शन म्हणजे काय झालंय नक्की ते विचारण्यासाठी ती तिच्या आईकडे येते. आणि ईश्वरी त्यांना म्हणते की अगं आई
होईल सगळं छान, तू नको काळजी करूस. त्या म्हणतात की नक्की ना इशू. इशू म्हणते की हो आई. ईश्वरी म्हणते की नमुताईचं लग्न छान होईल आणि तिचा संसार देखील छान होईल. ईश्वरी म्हणते की का माहितीये. सुप्रिया काकू म्हणतात की का. ईश्वरी म्हणते की आमच्या दोघींच्या पाठीशी आमच्या आई वडिलांची पुण्याई आहे. आणि प्रेक्षकांनो, इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. पुढील भागामध्ये बघूया आपण काय झाला दाखवलेला आहे ते. आणि प्रेक्षकांना आता सुप्रिया काकूंना वल्लरी मामे दिसते आणि वल्लरी दिसल्यामुळे सुप्रिया काकू म्हणतात की ज्या बाईमुळे माझ्या आयुष्यात वादळ आलं ती बाई हीच आहे. आणि बघा सुप्रिया काकू म्हणतात की माझ्या मुलीच्या संसारात अडचणी येत आहेत ते सुद्धा या बाईमुळे. आणि सुप्रिया काकू रडत रडत त्या बाईंनी म्हणजे वल्लरी मामीने तिला जोरात ढकललेलं असतं आणि ती जाऊन सायकलवर आदळते. आणि सुप्रिया लगेच इशूला फोन करते आणि म्हणते की इशू लवकर इथे येते का. इथे तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी दोघेही तिथे येतात. ईश्वरी म्हणते की आई काय झालं. सुप्रिया काकू म्हणतात की ती बाई निसटली ग. अर्णव म्हणतो की कोण बाई. अर्णव म्हणतो कोणत्या बाईबद्दल बोलताय तुम्ही. सुप्रिया काकू म्हणतात की तीच बाई ज्या बाईमुळे तुमच्या आईने आत्महत्या केली. आणि प्रेक्षकांनो, हे ऐकल्यावर मात्र ईश्वरी आणि अर्णव दोघेही शॉक होतात. आणि इथेच